प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 7 डिसेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि फायनली या दोघांचा वाढदिवस आला बाबा आज. आणि आज आणखीन कोणाचा वाढदिवस आहे, कोणाचा आहे ना, सांगते एपिसोडच्या शेवटी सांगते. तर आधी एपिसोडची मजा घेऊया. मधुभाऊ आता ते अल्बम तिथे ठेवून बघतच असतात. तेवढ्यात आता अश्विन येतो आणि म्हणतो, मधुभाऊ काय म्हणता, आपलं काम झालं का? मधुभाऊ म्हणतात, अरे म्हणजे काय, मोहीम फत्ते झाली बरं का. अश्विन म्हणतो, वंडरफुल मधुभाऊ, मस्तच. प्रतापराव म्हणतात, मधुभाऊ आम्हाला खात्री होती हे काम तुम्हाला जमणार, म्हणून तर तुमच्यावर जबाबदारी दिली होती आम्ही. अहो पण हे काय, अख्खाच्या अख्खा अल्बमच उचलून आणलात तुम्ही तर. मधुभाऊ म्हणतात, अहो फोटो कमी नको पडायला, हे घ्या. आता बघा प्रेक्षकांनो, ते जे अल्बम आहे ना, ते अश्विनच्या हातात देत असतात मधुभाऊ आणि ते अल्बम मधनं बरोबर नेमका तन्वीचा फोटो खाली पडला. आता अश्विन म्हणतो, अरे फोटो खाली पडला वाटतं. आता मधुभाऊ स्वतः वागतात बरं का फोटो घ्यायला. अश्विन म्हणतो, अहो राहू द्या ना मधुभाऊ, मी घेतो की. पण आता बघा प्रेक्षकांनो, मधुभाऊनी तो फोटो असा खाली वाकून घेतला आणि असा उलटा दिला बरं का अश्विनच्या हातात, म्हणजे त्यांना दिसू नये असंच. म्हणजे हे मुद्दाम असे दाखवतात प्रेक्षकांनो सीन, जेणेकरून आमच्यासारख्या सिरियल अपडेटर्सला थंबनेल टाकायला सोपं जावं म्हणून. मला तरी असंच वाटतं बाई. त्याशिवाय का ते इतके सस्पेन्स क्रिएट करता. मग आता बघा अश्विनने तो फोटो ठेवून घेतला अलगद त्या अल्बम मध्ये. अश्विन तो फोटो ठेवून देतो आणि म्हणतो, चला मधुभाऊंनी त्यांची जबाबदारी पार पाडली, आता पुढची जबाबदारी आपली. मग हे प्रतापराव मधुभाऊंना थँक्यू म्हणतात. मधुभाऊ म्हणतात, थँक्यू काय प्रतापराव, अहो मी तुमचाच माणूस आहे, हक्काचा माणूस आहे की. आणि असं म्हणून आता प्रतापराव आणि अश्विन त्या खोलीतून निघून जातात बरं का. आता बघा बाहेर आल्यावरती हे प्रतापराव अश्विनला म्हणतात, नाही सॉरी, अश्विन प्रतापरावांना म्हणतो, डॅड तन्वीचा फोटो दादा आणि वहिनीच्या अल्बम मध्ये काय करतोय? तर आता हे प्रतापराव म्हणतात, कोणाच ठाऊक. प्रतापराव म्हणतात, मला काय माहिती. अश्विन म्हणतो, ती तन्वी आणि तन्वीचे फोटो, दादा वहिनीचं काही पिक्चर सोडत नाही. आता ते प्रतापराव म्हणतात, जाऊ दे रे, कशाला फालतू बडबड करतोयस, चल आपण ते व्हिडिओ एडिटिंगला लावू आधी. मग अश्विन म्हणतो, हो चला चला, आपल्याला ते काम आधी करायचंय. असं म्हणून आता हे दोघे कामाला लागलेत. आता बघा या प्रतिमात्यांचा जरा मूड ऑफ झालेला असतो. रविराज येतात आणि म्हणतात, काय ग प्रतिमा, काय झालं तुला? तर प्रतिमा त्या रिप्लायच देत नाहीत त्यांना. मग रविराज म्हणतात, प्रतिमा तुझा मूड ठीक करायला एक बातमी सांगू का? अगं उद्या अर्जुनचा वाढदिवस आहे. मग आता प्रतिमात्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य येतं हे ऐकल्यावर. आणि मग पुढे रविराज सांगतात, आणि आणखीन एक गंमत म्हणजे उद्या सायलीचा सुद्धा वाढदिवस असतो. आता हे ऐकल्यावर प्रतिमा आत्याच्या चेहऱ्यावर डबल स्मित हास्य येतं आणि त्या पटकन मागे वळून बघतात आणि रविराजांना म्हणतात, अय्या खरंच, काय सांगताय काय? रविराज म्हणतात, अगं हो खरंच, उद्या सायलीचा सुद्धा वाढदिवस आहे. अगं ऍक्च्युली ना गेले कित्येक वर्ष हा दिवस माझ्यासाठी आनंदाचा पण असायचा आणि भयानक सुद्धा असायचा. अगं कारण काही वर्षापूर्वी ना याच दिवशी आपला ऍक्सिडेंट झाला होता. त्यामुळे या दिवशी माझ्या मनाची अवस्था काय असायची ना ते माझं मलाच माहिती बघ प्रतिमा. अगं आता मात्र आपण सगळे एकत्र आहोत, त्यामुळे उद्याचा दिवस आपण आनंदात साजरा करायचा. आता यांच्या गप्पा सुरूच असतात. तेवढ्यात या प्रतिमा आत्याचा फोन वाजतो. बरं प्रेक्षकांनो, मला एक प्रश्न पडलाय. आता हे सांगतात की सायलीचा वाढदिवस असतो, पण अर्जुन आणि तन्वी या दोघांचा एकाच दिवशी वाढदिवस असतो ना. मग तसं पाहिलं तर या तन्वीचा म्हणजे खोट्या तन्वीचा प्रियाचा पण वाढदिवस असायला पाहिजे ना उद्या. अरे च्या, हे दाखवायला हे विसरले की काय? पण बघूयात आता उद्या दाखवतायत तर. म्हणजे बघा माझं जे म्हणजे विचार करणं ते बरोबर आहे की नाही हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा तसं. तर या प्रतिमात्याला कल्पनाताईंचा फोन आलाय. आता या प्रतिमात्या म्हणतात, अगं कल्पना कशी आहेस? अगं सॉरी तुला फोन करणं झाला नाही, तुझ्या भावाची तब्येत बरी आहे ना? बँगलोरहून बोलतेस का ग? मग कल्पनाताई म्हणतात, अगं नाही प्रतिमा, तू कशी आहेस आधी सांग बरं. प्रतिमात्या म्हणतात, अगं हो कल्पना, मी मजेत आहे, तुझा भाऊ कसा आहे ग? मग कल्पनाताई म्हणतात, हो तोही अगदी छान आहे, मजेत आहे, बरं वाटतंय त्याला. आणि अगं मी इथे आली आहे, तुला काही सांगायला फोन केला होता मी. भाऊजी आहेत का ग घरी? प्रतिमात्या म्हणतात, हो आहे ना, इथेच येते. मग कल्पनाताई म्हणतात, स्पीकरवर फोन टाकशील का? मग रविराज स्पीकरवर फोन टाकतात आणि म्हणतात, बोला कल्पना वहिनी, कशी काय आठवण काढली? कल्पनाताई म्हणतात, भाऊजी आम्हाला आठवण तर रोजच येते, पण तुम्हाला उद्याचा दिवस लक्षात आहे की नाही? रविराज म्हणतात, उद्याचा दिवस कसा विसरेल वहिनी मी? कल्पनाताई म्हणतात, मग आज रात्री येताय ना 12 वाजता? दरवर्षी सारखा आपल्याला केक कापायचा आहे.
रविराज म्हणतात, वहिनी यावेळी जरा रात्री 12ला नाही जमणार यायला. प्रतिमाची जरा तब्येत बरी नसते ना, त्यामुळे तिला जागरण नाही हो झेपायचं. कल्पनाताई म्हणतात, बरं बरं हरकत नाहीये, पण उद्या या हं. आणि सकाळपासून ते रात्रीपर्यंत थांबायचंय तुम्हाला. आणि नागराज आणि सुमनला पण सांगा. मी पण तसं त्यांना फोन करेलच. रविराज म्हणतात, ठीक आहे हरकत नाहीये. मग प्रतिमा आत्या म्हणतात, येऊ आम्ही नक्की येऊ. कल्पनाताई म्हणतात, अर्जुन सायलीला सांगू नका हं यातलं काही, कारण त्यांना सरप्राईज द्यायचंय. रविराज म्हणतात, बरं काही हरकत नाहीये. मग आता या कल्पनाताई म्हणतात, बरं या तर मग उद्या नाश्त्यापासून मी वाट बघते हं तुमची, सकाळी लवकर या. रविराज म्हणतात, हो आम्ही लवकर येऊ. आता ते हसत हसतच फोन ठेवत असतात. तेवढ्यात तिथे प्रिया येते. आता हे रविराज म्हणतात, अरे वा, सायलीच्या घरी जायचं या कल्पनेनेच तुझा चेहरा बघ किती खुललाय प्रतिमा. तेवढ्यात प्रिया येते आणि म्हणते, काय ग आई, खूपच आनंदी दिसतेस तू. असं काय औषध दिलंय तुला डॉक्टर श्रद्धाने? हिला नसत्या चौकशा. मग आता हे रविराज म्हणतात, श्रद्धाने नाही दिले तिला औषध, अगं कल्पनाताईने दिलंय. उद्या अर्जुनचा वाढदिवस आहे ना, तर उद्या बोलवलंय वाढदिवसाला त्यांनी, आणि तेही दिवसभरासाठी. आता या प्रियाचा चेहरा खुलला ना. ती म्हणते, म्हणजे उद्या आपण अर्जुनकडे जाणार आहोत? अरे वा, अगं आई पण तुला दिवसभर तिथे राहायला जमेल ना? प्रतिमा आत्या म्हणतात, हो जमेल, माझी तब्येत अगदी ठीक आहे आता. रविराज जाऊया हं आपण. प्रतिमा आत्या खूपच एक्सायटेड आहे जायसाठी. आता माहेरी जायला कोण एक्सायटेड नसतं. मग आता प्रिया विचार करते मनात, ऑफकोर्स जाऊया. मी वाढदिवस कसा मिस करेल अर्जुनला. गिफ्ट ही द्यावंच लागेल अर्जुनला. त्याचं गिफ्ट असणार आहे त्याच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स. आता माझा जीव जरी गेला ना, तरी ते पेपर शोधल्याशिवाय मी काही राहणार नाही. आता ना प्रेक्षकांनो, आलाय तो क्षण. म्हणजे आता उद्या सायली अर्जुनचं प्रपोज पण होणार आहे. उद्या ही बया कॉन्ट्रॅक्टचे पेपर पण काढणार आहे. आता बहुतेक तरी पुढच्या आठवड्यात यांच्या कॉन्ट्रॅक्टचं सत्य समोर येईल असं दिसतंय खरी. रविराज म्हणतात, प्रतिमा आता तू जरा वेळ आराम करतेस का? आता प्रिया म्हणते, अहो काय बाबा, आराम वगैरे काय आला, राहू द्या आराम बिराम काही नाही. अगं आई, मी नवीन ड्रेस घेतलाय बघ ग्रीन कलरचा, तुला दाखवते मी. चल उद्याची तयारी करूयात आपण. आता प्रिया प्रतिमा आत्याला तिच्या खोलीत घेऊन जाते काही ड्रेस वगैरे दाखवायला. आता रविराजांना आलं ना टेन्शन, ही आपली बया तिथे जाणार म्हणजे आता अजून टेन्शन. आता ते विचार करतात, कल्पना वहिनींनी आमंत्रण देताना तन्वीचं काही नाव घेतलं नाही. उद्या तन्वी त्यांच्या मनातून आणखीन उतरेल असं तन्वीने काही केलं नाही ना, म्हणजे मिळवली. आता बघा प्रेक्षकांनो, इकडे अर्जुन आणि सायली दोघ जण 12 वाजायची वाट बघताय. आता 12 वाजल्या म्हणजे आधी पुस्तक का काहीतरी बघत असतात ते. 12 वाजल्या हे जोरात एकमेकांना विश करतात, वाढदिवस आहे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आता दोघंही सोबतच बोलतात. आधी सायली म्हणते, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अर्जुन म्हणतो, थँक्यू सो मच. आपल्या दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी येतो ना? सायली म्हणते, अर्जुन म्हणतो, मला ना हे सॉलिड वाटतं. सायली म्हणते, हो मला पण. आता अर्जुन पुढे काही बोलणार तेवढ्यात सायली तिच्या तंद्रीत हरवते, आणि ही तंद्री त्यांनी बऱ्याच वेळ दाखवली आहे. सायलीला छोट्या अर्जुनचा आवाज येतो, ए भित्री बागूबाई, ए भित्री बागूबाई. ते आवाज ना असे हॉरर वाटले ना आज प्रेक्षकांनो, कारण एक वेगळाच असा घुमणारा आवाज त्यांनी ऐकवलाय. त्या छोट्या अर्जुनचा हसायचा आवाज. मला तर असं वाटत होतं की खोलीतच हिच्या कोणी आहे का काय, एवढी घाबरली होती ही. आता तिकडे तिकडे बघायला लागते ती, म्हणजे नेहमी दाखवतात ना तसंच. तर आता अर्जुन हसत असतो, म्हणजे ते वाढदिवस आहे म्हणून एक्सायटेड येतो. आता या सायलीचं अचानक डोकं दुखायला लागतं. अर्जुन म्हणतो, काय होतंय तुम्हाला मिसेस सायली, ठीक आहात ना तुम्ही? आता सायली तिचं डोकं धरून बसलेली असते, पण ती म्हणते, नाही ठीक आहे मी, मला थोडं गरगरल्यासारखं होतंय. अर्जुन म्हणतो, अरे तुम्ही ना आता आराम करा, उद्या खूप दगदग होईल ना तुमची, तुम्ही आता झोपा बरं. आता सायली म्हणते, हो नाही तशी मी बरी आहे. मग आता ती पडायला लागते बरं का, म्हणजे आराम करत असते. तेवढ्यात तिला प्रतापरावांचा आवाज येतो. प्रतापराव जोरात ओरडतात, ए विमल, लवकर आवर ना. आता सायली म्हणते, बाबांचा आवाज, काय करताय बाबा? अर्जुन म्हणतो, सरप्राईज प्लॅन करत असतील ते. आता सायली म्हणते, आय्या हो. अर्जुन म्हणतो, तुम्हाला माहितीये का, माझे घरचे दरवर्षी रात्री बरोबर 12 वाजता माझा वाढदिवस साजरा करतात, आणि हा असा सरप्राईज देतात मला. सायली म्हणते, आपण जाऊन बघूयात का? अर्जुन म्हणतो, नाही तुमची तब्येत बरी नाहीये, तुम्हाला आरामाची गरज आहे, तुम्ही आता आराम करा बरं.
आता सायली म्हणते, नाही हो नाही, बरं वाटतंय मला, चला ना आपण हळूच जाऊन बघूया ना त्यांची सगळी तयारी. अर्जुन म्हणतो, अहो पण तुम्हाला त्रास होईल ना. सायली म्हणते, नाही 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 होणार मला त्रास. तर आता हे दोघही जण लपून छपून त्यांच्याच वाढदिवसाची तयारी बघतात बरं का प्रेक्षकांनो. छान दाखवलाय त्यांनी आजचा भाग सुद्धा. आणि चला काय आहे ना, तुम्हाला सरप्राईज पण सांगतेच मी थोड्याच वेळात. आज म्हणजे अगदी काय म्हणता येईल त्याला, छान योग आहे. म्हणजे ह्यांच्याही वाढदिवसाची तयारी आहे आणि आणखीन कोणाच्या. तर बघा आता अर्जुन आणि सायली त्यांच्या बेडरूमच्या बाहेर आलेत. आता हे सगळेजण इतकी मस्त तयारी करतायत ना, प्रतापराव खूपच लगबग करत असतात. प्रतापराव म्हणतात, अरे चला ते केक कापायचा आहे, आवरा लवकर लवकर, तयारी करा, विमल आवर ग. आता हे मधुभाऊ म्हणतात, अहो प्रतापराव, जावई बापूचं आणि सायलीचं औक्षण करायचं असेल ना. मग ह्या कल्पनाताई म्हणतात, मधुभाऊ आपण औक्षण ना दिवसा उजेडी करतो, म्हणजे हे रात्री केक बिक कापतो ना आपण 12 वाजता, ते मुलांच्या हौसेसाठी. मधुभाऊ म्हणतात, बरं बरं, छान छान. सगळेजण बघा कसे गमती जमती करतात. पूर्णाजी म्हणतात, काय ग कल्पना, उद्या आपल्या अर्जुनला औक्षण म्हणता येईल का. सगळे हसायला लागतात. मग चैतन्य म्हणतात, हे न जरा अवघड आहे, म्हणजे औक्षण करता करता अर्जुनकडे जर एखादी केस आली ना, तर अर्जुन म्हणेल, केस नको पण औक्षणावर. आणि आता सगळेच्या सगळे हसतात. छान गमती छमतीत मस्त त्यांची तयारी चालू आहे. बरं त्यातल्या त्यात सगळे हसतात ना, तेव्हा अस्मिता खरंच चेटकिणीसारखीच असते. हॅ 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 हू हू, काहीतरी वेगळाच आवाज काढला तिने, त्याच्यामुळे सगळेच तिच्याकडे बघायला लागतात. आणि अर्जुन सायली पण वरून हसतात. आता या अश्विनचं विमलचा चेहरा पा कसा झालाय चैतन्याचा. शेवटी अश्विन म्हणतो, ए बाई ए, अगं असं नको हसू ना, रात्री 12 सव्वा 12ला असा आवाज ऐकला ना कोणी आपल्या घरात, दादा वहिनीच ऐकला तर त्यांना वाटेल चेटकीन घुसली का काय घरात. त्यांनी जर ऐकलं ना अस्मिताताई, तर सगळा प्लॅन फ्लॉप होईल आपला तयारीचा. आता हे दोघं तर वरून बघतायत सगळी तयारी. अस्मिता म्हणते, ते चेटकिणीचं काय माहिती नाही मला, पण दुसरा पार्ट जो आहे ना तो तुझा खरा झालाय. सगळे म्हणतात, म्हणजे. अस्मिता म्हणते, वर बघा. मग आता अर्जुन आणि सायली असे हाय करतात वरतून त्या सगळ्यांना. मग आता अश्विन म्हणतो, अरे यार काय दादा तू पण. प्रतापराव म्हणतात, अर्जुन सायली, अरे काय रे, अरे एवढ्या लवकर कशाला बाहेर आलात तुम्ही दोघं जण. अर्जुन म्हणतो, अरे तुमचा आवाज केवढा आहे सगळ्यांचा, मोठ्या मोठ्याने बोलताय तुम्ही सगळे, मग खाली येणार नाही तर काय आम्ही. अश्विन म्हणतो, ये दादा झिरमिळ्या लावायला ये, जरा मदत कर. आता अर्जुन सायली हसायला लागतात. आणि आता हे दोघंही खाली येत आहेत प्रेक्षकांनो. आणि आता छान केक कटिंग वगैरे सुरू झाली आहे यांची. कल्पनाताई म्हणतात, बरं झालं बाबा, काही हरकत नाहीये, तसंही आम्ही तुम्हाला खाली बोलवणारच होतो. पहा पहा तुमच्या वाढदिवसाची जय्यत तयारी बघा कशी झालीये ते. आता विमलने केक आणलाय बरं का, आणि तिथे ठेवलाय केक असा सर्विंगला. मग आता अस्मिता आधी विचारते, कुठल्या फ्लेवरचा केक आहे. चैतन्य म्हणतो, कॉफी फ्लेवरचा. मग आता लगेच अस्मिता म्हणते, अगं बाई बरं आहे की. मग अश्विन म्हणतो, वा वा अस्मिता ताई, तयारी करत होतो आम्ही तेव्हा तू दिसली नाही ग इथे, फिरकली पण नाही, केक पाहिल्यावर तुरु तुरु इथे आली तू. अस्मिता म्हणते, ए गप्पा बसा अश्विन. मधुभाऊंच्या चेहऱ्यावर जरा नाराजी दिसते, नाराजी म्हणून नाही पण ते थोडेसे उदास असतात आणि विचार करतात, बरं झालं हा आजचा दिवस माझ्या बघायच्या नशिबात होता. कुसुम म्हणते, छान झाला ह केक, खूप मस्त आहे ह कल्पनाताई, तयारी छान केली तुम्ही. आता मग हे दोघे फायनली ते केक बी कापायला लागतात. सगळे त्यांना विश करतात, हॅपी बर्थडे टू यू. अर्जुन म्हणतो, सायली तू पण केक काप ना. मग हे दोघही जण असे मिळून केक कापतात. खूप वेळ दाखवला त्यांनी प्रेक्षकांनो. हळूहळू ते केक कापू लागले. मग अशा ते मेणबत्त्या वगैरे लावलेल्या आहेत केकवर. आणि आता केक कापता कापता हिला पुन्हा त्या तिच्या लहानपणीच्या भूतकाळाच्या आठवणी आठवायला लागतात. सायली इकडे तिकडे बघायला लागते. सगळेजण विश करत असतात, असे मोठ्याने गाणं म्हणत असतात, हॅपी बर्थडे टू यू. आणि आता सायली अजून तरी खुश असते. आणि अचानक तिला त्या छोट्या अर्जुनचा आणि तन्वीचा आवाज ऐकायला येतो, ए मला केक कापायचा आहे, मला कापायचा आहे केक, नाही मला कापायचा आहे केक. आता सायली ते आवाज ऐकून डिस्टर्ब होते आणि इकडे तिकडे बघायला लागते. आता त्यांनी न फक्त त्या आवाजावर कॉन्सन्ट्रेशन केलंय आणि बाकीचे हे शुभेच्छा देत आहेत तो आवाज यांचा म्यूट करून टाकलाय. मधुभाऊंच्या लक्षात येतं की सायली जरा डिस्टर्ब झाली आहे. पण आता या अर्जुनच्या पण लगेच लक्षात येतं, कारण तिचा चेहरा लगेच असा अनइझी झालाय ना. आता तिला ते भूतकाळातल्या आठवणी आठवायला लागतात, अशा दुसरशा दिसायला पण लागतात.
आता ती छोटी तन्वी अर्जुनच्या मागे पळतीये असं तिला त्या फ्लॅश आकृत्या आठवायला लागतात. हे त्यांनी बऱ्याच वेळ दाखवलंय आज प्रेक्षकांनो. आणि त्या सायलीला ते आठवून खूप डिस्टर्ब व्हायला होतंय. ती इकडे तिकडे बघते, अर्जुनकडे बघते, मधुभाऊंकडे बघते, अशी ती चेहरा खूपच धीरगंभीर करते आता. त्यामुळे आता सगळ्यांच्याच लक्षात येतं की हिला काहीतरी त्रास होतोय. कुसुमही लगेच चेहरा बारीक करून घेते. बाई सायलीला त्रास सुरू झाला वाटतं. मधुभाऊ सुद्धा. आता सगळेजण अजून तरी विश करताय, पण आता सायली डोक्याला हात मारून जसं हात लावून चक्कर आल्यासारखं करते. अर्जुन म्हणतो, काय झालं तुम्हाला, काय झालं तुला सायली? मग सायली म्हणते, काही नाही, डोकं गरगरतंय. पण आता अर्जुन म्हणतो, सायली काही त्रास होतोय का तुला? आता तिला बोलता पण येत नाही. ती दोन्ही हात डोक्यावर ठेवून घेते. अश्विन म्हणतो, वहिनी अगं काय झालं? आता मधुभाऊंच्या लक्षात आलंय की हिला वाढदिवसाचा जो त्रास आहे ना तो होतोय. आता कल्पनाताई, मधुभाऊ सगळेच म्हणतात, पाणी पी सायली, पाणी पी. अर्जुन तिला पाणी देतो. विमल पटकन पाणी आणते. हा थरार त्यांनी खूप वेळ दाखवलाय बाई. आता या कल्पनाताई सगळे विचारतात तिला, बरं वाटते ना, बरं वाटते का सायली? अर्जुन म्हणतो, बरं वाटते ना? आता सायली हो म्हणते आणि पुन्हा एकदा पाणी वगैरे पिऊन केक कापायला लागते. आता कुसुम अगदी केविलवाणी आणि काळजीने त्या सायलीकडे बघत असते. आता सायलीला जरा बरं वाटतं बरं का पाणी पिल्यावर. ती म्हणते, कापूयात आता केक. अस्मिताला घाई झाली आहे तो केक खायची. अस्मिता म्हणते, हो कापा ना, कापा लवकर, कापा केक. आता पुन्हा सगळे हॅपी बर्थडे टू यू करायला लागतात. आणि आता सायली ती केक कापायला लागते. पण पुन्हा एकदा सायलीला चक्कर येते आणि ह्या वेळेला ती धडामकन खाली पडून जाते. म्हणजे तिला त्या सगळ्या आठवणी खूप स्ट्रॉंगली यायला लागतात. आता एकदम सगळे असे चक्र फिरायला लागतात. एकदम पटापटा ते फोटो तिच्या समोर येतात आणि ती गरगर डोकं फिरवते. म्हणजे तिचं आतून डोकं फिरतं बरं का, बाहेरून नाही. आणि आता ती धडामकन चक्कर येऊन पडते. म्हणजे तुम्हाला वाटेल गरगर डोकं फिरवते म्हणजे तिचं नाही, आतून ते डोकं फिरतं आपोआप. ते फिरत असतं कधी कधी बायकांचं. तर तसं हे तिचं फिरलंय. मग आता ती पडली धडामकन. आता अर्जुन सगळेच एकदम काळजीने, सायली काय झालं? आता टेन्शन आलंय सगळ्यांना, काय झालं सायलीला? अर्जुन म्हणतो, सायली काय झालं तुला? उठ ना सायली उठ ना. आता सगळे सायलीकडे असे आश्चर्याने बघायला लागतात, काय झालं सायलीला, काय झालं? मधुभाऊ पण तिथेच आहेत. आणि आता इकडे बघा प्रेक्षकांनो, सेम टू सेम म्हणजे ह्या सायलीला चक्कर आलेली असते, तर या प्रतिमात्याला असं फील होतं तिकडे की माझ्या तन्वीला काहीतरी झालंय. आता प्रतिमात्या एकदम झोपेतनं जाग्या होतात आणि म्हणतात, तन्वी. आता लगेच प्रिया त्यांच्या बाजूलाच झोपलेली आहे. प्रिया म्हणते, अगं आई. प्रतिमात्या एकदम अशा खडबडून जाग्या होतात. तन्वी. आता प्रिया त्यांच्या शेजारी असते. ती म्हणते उठून, आई काय झालं ग तुला? मला कुठे काय झालंय, मी ओके की. असं का वाटलं तुला मला काही झालंय म्हणून? आता या प्रतिमात्या म्हणतात, मला नाही माहिती, पण मला असं वाटलं की तन्वीला काहीतरी झालंय. मग आता हे रविराज येतात धावत पळत. काय झालं प्रतिमा तुला? प्रतिमात्या म्हणतात, काही नाही तन्वी. आता लगेच प्रिया म्हणते, बाबा मला तर वाटायला लागलंय की आईला पुन्हा एकदा भास व्हायला लागलेत. प्रतिमात्या बघायला लागते तिच्याकडे. रविराज म्हणतात, प्रतिमा तू टेन्शन नको घेऊस. हे बघ, तू पाणी पितेस का? जरा पाणी पी आणि झोप बरं थोड्या वेळ. तन्वी इथेच आहे, बघ तुझ्या शेजारीच आहे तन्वी, तुझ्या बाजूलाच आहे ती, काही नाही झालंय तिला. मग आता ते रविराज प्रतिमात्याला पण पाणी वगैरे देतात आणि म्हणतात, घे पाणी घे. आता त्या प्रतिमात्या अगदी सस्पिशियस इकडे तिकडे बघायला लागतात बरं का. यांची कमालच असते बाई ॲक्टिंग करायची. आता म्हणजे त्यांनी पण पाणी बिणी पिलंय आणि झोपल्यात जरा रिलॅक्स. आता इकडे सगळ्यांनी सायलीला तिथे तिच्या बेडरूममध्ये आणून झोपवलंय. ती झोपली आहे शांत. सगळे तिच्या भोवती गराडा घातलेले आहेत काळजीपोटी. आता हा अश्विनला विचारतो अर्जुन, काय रे बाबा अश्विन, बरं आहे ना सायलीला, काय झालंय तिला? मग अश्विन म्हणतो, अरे दादा रिलॅक्स, काही मेजर नाही झालंय तिला ना, फक्त जरा स्ट्रेसमुळे चक्कर आली असावी कदाचित. मग आता अर्जुन सारखा काळजीने तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतो. कल्पनाताई म्हणतात, बाई मागच्या वाढदिवसाला पण सायलीला असाच त्रास झाला होता. मग मधुभाऊ म्हणतात, कल्पना मॅडम, हा न तिचा पूर्वीपासूनचा त्रास आहे, अगदी लहानपणापासून. हा त्रास मला तरी अद्यापपर्यंत कळलेला नाही. आणि खरं तर सायलीने यांना सांगितलं होतं की तिला असा त्रास होतो म्हणून नेहमीच. तर आता ही कुसुम पण म्हणते, हो जरा वेळ विश्रांती घेतली ना की मग बरं वाटतं सायलीला. मग आता अर्जुनला खूपच टेन्शन आलं बाई. तो असा सायली असं तिला उठवतो डोक्यावर हात फिरवून. मग सायलीला जरा येते जाग, बारीक डोळे उघडते ती. अर्जुन तिला विचारतो, बरं वाटतंय ना सायली?
प्रतापराव विचारतात, कसं वाटतंय बाळा, बरं आहे का आता? मग आता ही सायली म्हणते, हो बाबा ठीक आहे, मी आता काही त्रास नाही आहे. सायली आता पटकन उठायला लागते. अर्जुन म्हणतो, नाही 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 नाही, आता उठायचं नाही, आराम करायचा. हां. सायली म्हणते, अहो पण आता अश्विन म्हणतो, वहिनी डॉक्टरची ऑर्डर आहे, गपचूप झोपायचं, आज आराम करायचा आणि उद्या घरातली कामं करायची नाहीत, कळलं का तुम्हाला? आता ही सायली म्हणते, बरं. आता चैतन्य म्हणतो, सायली वहिनी तुला वाढदिवसानिमित्त उद्या सुट्टी आहे बरं का? मग सायली गोड हसते. आता कल्पनाताई म्हणतात, सायली बाळा तू झोप, आता येतो आम्ही, चला. आता हे सगळेजण तिथून निघून जातात. मग अर्जुन सायलीच्या डोक्यावरून असा हात फिरवत असतो आणि तिला म्हणत असतो, आराम करा हं. आणि त्यांनी इथेच हा एपिसोड आज पूर्ण केला. प्रेक्षकांनो, छान दाखवलाय त्यांनी एपिसोड. बरं चला, आता जास्ती सस्पेन्स न ठेवता तुम्हाला सांगूनच टाकते, आज आमचा सुद्धा लग्नाचा वाढदिवस असतो बरं का. 7/12 ही अगदी स्पेशल तारीख काढलेली आहे, माझ्या सासऱ्यांनी काढली होती आमच्या लग्नाची. तर आज आमची पण हॅपी ॲनिव्हर्सरी आहे. बस एवढंच काय ते सांगायचं होतं. एक छोटासा फोटो शेवटी टाकते हं आमचा. तर आता पुढच्या भागात बघा काय होणार आहे. तर अर्जुन आणि सायली या दोघांनी ठरवलंय की एकमेकांना प्रपोज करायचंय. आता त्यांनी ते जो प्रपोजचा प्रोमो दाखवला ना आपल्याला, तो प्रोमो त्यांनी अगदी अधिकृतरित्या आज दाखवून दिलाय की अर्जुन सायलीसाठी हिऱ्याची अंगठी आणतो. सायली तिथे बसलेली आहे एका कॅफेमध्ये, अगदी मनाची हुरहुर वगैरे तिच्या सुरू आहे. चाफ्याची फुलं आहेत, गुलाबाची फुलं आहेत आणि सगळं छान प्रेमळ आनंदी वातावरण आहे. आणि इथे मालिकेचं टायटल सॉन्गसुद्धा त्यांनी प्ले केलं आहे. तर आता उद्या बघायला आपल्याला मजा येणार आहे. रॅदर आता हे कधी दाखवतात यासाठी मी तर खूपच एक्सायटेड आहे प्रेक्षकांनो. आणि आता प्रिया अस्मिताच्या मदतीने यांची अख्खी बेडरूम पालथी घालणार आहे कॉन्ट्रॅक्टचे पेपर हुडकायला. आणि ते पेपर तिला सापडणारच आहे, हे त्यांनी प्रोमोत तर दाखवलंच आहे. प्रेक्षकांनो, तुम्ही एक्सायटेड आहात ना येणारे एपिसोड बघायला? मला नक्की कळवा कमेंट करून. छानच दाखवलाय त्यांनी आजचा भाग, पण जरासा लेंदी होता, म्हणजे खूपच स्लो दाखवलं त्यांनी. तर असो, छान वाटलं बघायला. तर आता येणारे भाग बघायला आपण सगळेच आतुर आहोत. अर्जुन आणि सायलीचं नातं आता कुठल्या वळणावर जाणार आहे हे बघायला आपण सगळेच प्रेक्षक उत्सुक आहात ना? तर मग नक्की माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे लवकर माझे 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील. आणि आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा प्रेक्षकांनो. आणि हो, हा आमचा एक छोटासा फोटो तुम्हाला मला माहीत आहे प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा आणि सदिच्छा कायम माझ्या पाठीशी आहेत. अशाच कायम तुमच्या सदिच्छा माझ्या पाठीशी असोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ही आहे माझी छोटीशी फॅमिली. कशी वाटली मला नक्की सांगा.